श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार. बऱ्याच भगिनींचे माझे आधीचे 3 गुरुवार झाले आणि आजचा सुद्धा उद्यापनाचा गुरुवार हा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. आणि बऱ्याच काही भगिनींचा माझ्या म्हणजे मासिक धर्मामुळं, विटाळामुळं, सुतक आल्यामुळं जर तुमचा हा गुरुवार गेलेला आहे, तर मग त्यांनी उद्यापन कधी करायचंय याबद्दल मी तुम्हाला माहिती शेवटी सांगणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. जर आपल्या चौथा गुरुवारचं उद्यापन झाल्यानंतर आपण जो 4 गुरुवार होईपर्यंत जो कलश स्थापन केलेला होता, तर त्या कलशामध्ये जे आपण नारळ वापरलं होतं, त्या सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकलेलं होतं, तर त्याचं काय करायचंय? तर मैत्रिणींनो, कलशावरती जो आपण नारळ ठेवलेला होता तो आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून ठेवलेला होता. तर बऱ्याच जणांचे असे विचार असतात की आपण ते लक्ष्मी स्वरूप म्हणून ठेवलं तर त्याला फोडायचं कसं? व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणतात त्या पद्धतीनं जर तुमच्या मनामध्ये अशी शंका आलेली असेल की आपण त्याला लक्ष्मी स्वरूप म्हणून स्थापन केलेलं आहे, तर त्याला फोडायचं नाही, तर निश्चितच ते तुम्ही नारळ फोडू नका. ते तुम्ही मातीमध्ये त्याचं विसर्जन करू शकता, कारण जेणेकरून त्याचं वृक्षामध्ये रूपांतर काही काळानंतर होईल. त्यामुळे फक्त म्हणजे पाण्यात असंच फेकून न देता किंवा निर्मल्यामध्ये टाकून न देता त्या नारळाला तुम्ही जमिनीमध्ये त्याचं विसर्जन करा. लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण पूजलेला आहे, मग तो आपल्यासाठी प्रसाद आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर अशा वेळेस निश्चित ते नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता. फक्त गोडाच्या पदार्थामध्ये ते नारळ वापरायचं आहे. आणि बऱ्याच जणांना शंका येईल की आपण मार्गशीर्ष महिन्याच्या लक्ष्मीचं व्रत केलेलं आहे, तर उद्या शुक्रवारी किंवा शनिवारी अमावस्या आहे, तर आपण ते नारळ फोडायचं का? तुमच्या मनात जर शंका आली तर निश्चितच ते तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी फोडू नका. रविवारी ते नारळ फोडून एखाद्या गोड्याच्या पदार्थामध्ये ते तुम्ही वापरलं तरीही चालतं. आणि त्यातलं जे नाणं आहे, तर ते नाणं तुम्ही तुमच्या देवाचा जो गल्ला असतो त्याच्यामध्ये ते टाकून द्या किंवा एखाद्या मंदिरात टाकून दिलं तरीही चालतं. आणि जर तुम्हाला ते मंदिरातही टाकायचं नाही आणि त्याच्या पण गल्ल्यामध्ये टाकायचं नाही, तर अशा वेळेस व्हायचं जे नाणं आहे ते तुम्ही नंतरच्या कुठल्या पण पूजेसाठी कलश स्थापना जेव्हा करतात, तर तेव्हा तेच नाणं तुम्ही वापरलं तरी चालतं. ती सुपारी वाळवून घ्यायची आणि तीच सुपारी पुन्हा पूजेमध्ये त्या नाण्यासोबत वापरली तरीही चालतं. विसर्जन करावं असं काही नाही. ज्यांचं मासिक धर्मामुळे, सुतकामुळे किंवा विटाळामुळे ज्यांचा गुरुवार गेलेला आहे त्यांना उद्यापन करता येत नाही, तर त्या माझ्या भगिनींनी संकल्प काय केला होता ह्याच्यावरती त्यांचं उद्यापन ठरतं. मासिक धर्म ज्यांना आलेला आहे तर त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करून घेऊ शकता. परंतु ज्यांना सुतक आहे, विटाळ आहे, तर अशांनी काय करावायचंय? तुमचं सुतक संपल्यानंतर, तुमचा विटाळ संपल्यानंतर येणाऱ्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता. पण जर तुम्ही संकल्पामध्ये एवढंच वर्ष मी हे व्रत करणार आहे हे जर बोललेलं असेल, तर तुम्हाला व्रताचं उद्यापन करणं अनिवार्य आहे. पण जर तुम्ही संकल्पामध्ये म्हणजे नित्य नियमानं दरवर्षीच हे व्रत करते असं जर बोललेलं असाल, तर म्हणजे या वर्षी तुम्हाला व्रताचं उद्यापन केलं नाही तरी चालतं. पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रताचं उद्यापन केलं तरीही चालतं. श्री स्वामी समर्थ.